आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. साहेब, मोठे मालक. मोठे मालक? बाबा 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 काय झालं बाबा? बाबा अरे बापरे बाबा बाबा डोळे तर उघडा ना बाबा. बाबा साहेब प्लीज. ऐका ना हो, त्यांनी बाहेर काहीतरी बघितलं म्हणून घाबरलेत. तुम्ही घाबरायची गरज नाहीये, ते फक्त बेशुद्ध झाले तो. थोडं पाणी तरी घेऊन ये हो, ना. हो. बाबा अरुण बाबा अरुण बाबा 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 डोळे उघडा ना बाबा. अरुण काय झालं? बाबा हॅलो. राजशेखर भेटला का? त्याला काही झालं तर नाही ना? आता काय बोलणार मी सांगा. राजशेखरकडे फोन दे, मी बोलतो. तुम्हाला काय बोलते कळतं तरी? मी विचारलं तर तुम्ही मला काय सांगत नाही. आता माझ्या बाबाने काय सांगणार तुम्ही मला सांगा ना. अरुण, काही वाईट घडलं नाहीये. तसंच काही संकट आलं तर तुमच्या कुटुंबासाठी मी आहे ना. माझ्यावर विश्वास नाहीये का तुझा? मला आता कोणावरच विश्वास ठेवायचा नाहीये. अरुण 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 साहेब साहेब पाणी पाणी घ्या. बाबा 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 तुम्ही काहीतरी बोला ना. तुम्ही आता ठीक तरी आहात ना बाबा? मंत्रगार सोडून ते बाहेर निघाली. नंदिनी राहत असलेला वारू इतकं उग्र असेल तर नंदिनी किती क्रोधित असेल. बाबा 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 बोला ना. बाबा बाबा काय झालं तुम्हाला? बोला ना बाबा. कसं का गप्पा तुम्ही बोला. बाबा बोला ना काहीतरी. छोटे मालक मालक बाबा? कसे का पडलेत? बोला ना काय झालं काय झालं मी यांना? पाहिलं तेव्हा बाबा वारुळाच्या बाजूला होते. इथे कसे आले ते नाही माहित मला. साहेब, झोप लागत नव्हती म्हणून मी बाहेर आली होती. तेव्हा कसला तरी आवाज येत होता. वारुळाजवळ जाऊन बघितलं तर साहेब तिकडे बेशुद्ध पडले होते. मी यांना उठवण्याचा प्रयत्न केला पण ते उठलेच नाही. मातीत पडले होते म्हणून बाजूला घेऊन आले. नाडी चेक करून छाती पण दाबून बघितली पण त्यानंतर ते खोकायला लागले. त्यांना खोकला आल्यावरच ते बेशुद्ध होऊन पडले. जीवाला धोका नाहीये हे कळलं मला. आणि तेवढ्यातच मी तुम्हाला तिथे पाहिलं, तुम्हाला आवाज दिला. घाबरू नका तुम्ही. काल तू माझ्या मुलीला वाचवलंस, आज तू माझ्या बाबांना वाचवलंस. तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाहीये. आता आभार कसले साहेब? मोठ्या मालकांच्या जीवाला धोका नाहीये हेच पुरेस आहे माझ्यासाठी. साहेब, या मुलीचं नाव चामुंडी आहे. देवसेनेची काळजी घेण्यासाठी छोट्या मालकाने हिला कामावर ठेवले. हो बाबा. ठीक आहे, जातो आता. हं? बाबा साहेब, या सावकाश साहेब, या, सावकाशाशी साहेब. उभे राहा. या, सावकाश. या. सावकाश. या. या. सावकाश सावकाश. या 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 साहेब, इकडे या. बाबा थांबा.
मी तुमच्या सोबत घरात असूनही तुम्ही वारुळा जवळ कसे पडला हे मला माहितीच नाही. पण हे तंबोरांना व्यवस्थित माहिती होतं की तुम्ही इकडे पडलात म्हणून. आणि ते मला फोन करून तुम्हाला बघायला इकडे पाठवतात. असं का झालं बाबा? तुमच्याबद्दल कोणतीही गोष्ट त्यांनी सांगितल्यानंतर मला जर कळणार असेल तर मला सांगा ना, मी इकडे काय? तुम्ही सापडत नव्हता तेव्हा माझी काय अवस्था झाली होती हे तुम्हाला माहिती नाहीये का बाबा? तुम्ही कोणत्या संकटात आहात ते तरी सांगत राहा ना मला बाबा. वारुळा सापत असतो पण तो साप आपल्याला बघून घाबरणारा असतो हे तुम्हाला माहितीये. तरी सुद्धा तुम्ही त्या सापाला एवढे का घाबरता? एक माणूस तुम्हाला आपल्या या घरात तुम्हाला मारायला येतो, तेही रात्री. कुमार काकांचा देखील खून होतो. काही संबंध नसलेल्या खुनाचा आरोप स्वतःवर घेऊन गंगा माझी तुरुंगात आहे. यापुढे अजून काही अनर्थ घडण्याआधी काय घडलं ते सांगाल का तुम्ही मला बाबा? तुम्हाला काही झालं नाही पाहिजे या काळजीपोटीच मी तुम्हाला विचारतोय. मला काहीतरी सांगा, सांगा ना बाबा. बऱ्याच वर्षांपूर्वी घडलेली घटना मी माझ्या मनात अगदी खोलवर दडवून ठेवलीये. तुम्हाला त्याबद्दल काही विचारू नकोस. काही गोष्टी सांगण्यासाठी काळ निघून जातो, काही गोष्टी सांगण्यासाठी आयुष्य निघून जातं. हे सगळे नशिबाचे खेळ आहे. यापुढे तुम्हाला काही विचारू नकोस. जा बाबा जा. तुम्ही नाही सांगितलं तर मला कळणार नाहीये का? मी तुमच्यावर केलेलं प्रेमच मला एक दिवशी सर्व काही सत्य सांगून जाईल. तुम्ही काही सांगू नका बाबा. मी स्वतः सगळी माहिती काढेन, स्वतः काढेन. हॅलो सर, नमस्कार. सर, मी तुम्हाला दिलेल्या कामाचं काय झालं? ते तुमच्याकडून होणार आहे की नाही? सर, मी त्याचाच फॉलोअप करतोय सर. इथे आमच्याकडे प्रॉब्लेम्सवर प्रॉब्लेम्स घडतायत. तुम्ही सर्व शोधून काढेपर्यंत इथे काहीतरी विचित्र घडून सगळं काही संपून जाईल. तुमच्याच्याने जर होत नसेल तर मला सांगा ना. सर, तुम्ही फारच इमोशनल होताय सर. प्लीज जरा स्वतःला हे सावरा बघा सर. सर, आता तुम्ही नका मला समजावू. तुम्हाला काही धागेदोरे मिळाले का? सर, एक लिंक मिळाली आहे सर. आपण सोशल मीडियावर त्या बाईचा फोटो व्हायरल केला हा. होता. तोच पाहून पार्वतीपुरम या गावातून एका माणसाने मला कॉन्टॅक्ट केला होता सर. तुम्ही खरंच सांगताय का? ती बाई कोण आहे हे कळेल का? सर, त्या बाईचं नाव पार्वती आहे एवढंच कळलं मला सर. अजून काही माहिती मिळाली नाही. त्यांच्याबद्दल अजून माहिती मिळवण्यासाठी मी पार्वतीपुरमला चाललो सर. सर, सगळ्या डिटेल्स मिळाल्यावर मी तुम्हाला फोन करणारच होतो, पण त्याआधी तुम्हीच फोन केलात मला. हो मग चला ना. पार्वतीपुरम कुठे आहे मला सांगा, मी सुद्धा तुमच्या सोबत येतो. सर, ते गाव तामिळनाडू केरळच्या बॉर्डरवर आहे सर. तुम्ही एवढे लांब येऊन स्वतःला का त्रास करताय? मी तिकडे चौकशी करून डिटेल्स मिळाल्यावर तुम्हाला फोन करतो. सर, मला फक्त 2 दिवसांची वेळ द्या. ती पार्वती जी किवणी आहे तिच्याबद्दल सगळी माहिती काढून देतो सर. डिटेल्स हवेत सर, डिटेल्स मिळायलाच हवेत. यापुढे विचित्र गोष्ट घडण्याआधी त्या बाईला भेटून सत्य जाणून घेतलंच पाहिजे सर. नक्कीच जाणून घेऊ सर.
तुमचे बाबा चारी बाजूनी अडकलेल्या समस्येतून त्यांना वाचवण्यासाठी त्यात सहभागी असलेल्या माणसांच्या आपण जवळ जातो सर. आपल्याला माहित असलेलं रहस्य आणि आपण फक्त 92 किलोमीटरच्या अंतरावर आहोत सर. तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका सर. बिंदास्त राहा सर. मी तुम्हाला पुन्हा कॉल करतो. मी तुमच्या फोनची वाट बघतोय सर. मी हा शोध पूर्णत्वास नेईन याची खात्री देतो मी सर. थँक्यू सर. तुझ्यामुळे माझ्या बाबांच्या जीवाला शांतता नाहीये. बाबा माझ्यापासून काही गोष्टी लपवत असले तरी मी त्या शोधून काढेनच. तू इथे कशी आलीस? त्या म्हाताऱ्या माणसाचा तुझ्याशी काय संबंध आहे? त्या पार्वती बाईचा बाबांशी काय संबंध आहे? आतापर्यंत लपवलेलं सगळं रहस्य मी शोधून काढणार आहे. बघच तू. हॅलो, हॅलो सर, मी कार्तिक बोलतोय. जरा लाईनवरच राहा. काय रे, तू पुजारी भेटला का? सर 2 दिवस झाले त्याच्या एरियातच फिरतोय सर, पण तो कुठे दिसत नाही सर. त्या दिवशी आपल्या तावडीतून निसटलेला अजूनपर्यंत घरी पोहोचला नाही तो सर. बाजूच्याच कुठल्या तरी देवीच्या मंदिरात असेल. त्याला नीट शोध. हा एरिया पूर्ण पिंजून काढला. तो माणूस कुठेच नाही सर. तुम्ही काळजी करू नका काय सर. तो कुठे भेटला ना की त्याला संपून तुम्हाला कॉल करतो मी. अरे मूर्ख, असं काही करू नकोस. त्याच्याकडून बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायचे. साहेब, हे काय हवंय तुला? कॉफी घेऊन आली होती मालक. पण कोणी मागितली होती कॉफी? तुम्ही या वेळेत पिता म्हणून आणली. ठीक आहे, तिकडे ठेव. ठीक आहे साहेब. वरुळ्याच्या बाजूला तुमचा फोन खाली पडला होता. हो हो, माहितीये. जा. ठीक आहे. हॅलो सर बोला सर. मुनियप्पा कुठेही लपला असला तरी त्याला शोधून काढ आणि त्याला काही न करता फक्त माझ्याकडे घेऊन ये. सर दिवस उजाडण्याच्या आधी त्या मुनियप्पाला तुमच्या समोर उभा करतो ठीक सर. आहे. हॅलो, राजशेखर, मगाशी अरुण तुझ्या सोबत होता म्हणून काही बोललो नाही. तू कसा आहेस? बरा आहेस ना? नंदिनी बाहेर आहे असं कळल्यावर मी कसा असणार आहे स्वामीजी? एके रात्री नंदिनी स्वप्नात माझ्या अगदी समोर आली होती. तेव्हा मी तुम्हाला फोन पण केला होता. अहो, त्या स्वप्नानेच मी हादरलो होतो. पण आता ती खरंच बाहेर आली आहे. अरे मी आहे ना इथे. तू कशाला घाबरतोस? मी तुला असंच सोडणार आहे का? तुमच्या शक्तीची मला चांगलीच कल्पना आहे स्वामीजी. पण नंदिनी शक्ती नाग आहे ना, म्हणून तिच्याकडे अफाट शक्ती आहे. त्या शक्तीचा कसा सामना करायचा? पौर्णिमा पूजेच्या ताविजामुळे 20 वर्ष आपण नंदिनीपासून सुरक्षित राहिलो. पण आता एक क्षण देखील आपण सुरक्षित नाही आहोत. कुमारिकेच्या रक्ताने नंदिनी बाहेर येऊ शकते असं तुम्ही म्हणाला होता. हे तर शक्यच नाहीये. मग ती बाहेर कशी आली? पौर्णिमा पूजा झाली नाही म्हणून नंदिनीची शक्ती वाढली असेल, त्यामुळे बाहेर आली ती. तू अजिबात घाबरू नकोस. नंदिनीला ताब्यात घेऊन परत या वारुळात तिला बंद करून टाकू. नंदिनीला जेव्हा आणलं तेव्हा ती लहान होती, पण आता तसं नाहीये. 20 वर्षानंतर तिची ताकद आणि तिचा राग हा आपल्या कल्पनेच्याही पलीकडे गेला असेल स्वामीजी. आता आपण तिचं काय करू शकतो स्वामीजी? आपण काही करायचं नाहीये, पण मंत्र शक्तीने नंदिनीवर ताबा मिळवू आपण. ती कुठे आहे हे आपल्याला माहित नाहीये. मग मंत्राने आपण तिला कसं ताब्यात घेणार? मांत्रिक अंधारात असलेल्याला उजेडात आणू शकतो आणि उजेडात असलेल्याला अंधारात लपवू शकतो. नंदिनी माझ्या बंधनातून पळाली असली तरी पुन्हा तिच्यावर ताबा कसा मिळवायचा ते मला माहिती. मी गमावलेल्या शक्ती परत मिळवण्यासाठी
आजपासूनच पूजा चालू करतोय. जितक्या लवकर होईल तितक्या लवकर मी माझी मांत्रिक शक्ती वाढवून नंदिनीशी सामना करायला तयार होतोय. स्वामीजी, तुम्ही पूजा सुरू करताय हे ऐकल्यावर मला खूपच बरं वाटतंय. पण तरीही तुम्ही येण्याआधी जर का नंदिनीने मला किंवा अरुणला काही केलं तर? मी दिलेलं कडं तुमच्या हातात असेपर्यंत नंदिनी तुम्हाला काही करू शकणार नाही. ते कडं तुमच्याकडे असतानाही नंदिनीला काही करायचं असेल तर फक्त अमावस्येच्या रात्रीच करू शकते ती. अहो, पण अमावस्येच्या रात्री जर काही झालं तर स्वामीजी? तुला घाबरायची गरज नाहीये. अमावस्येसाठी अजून 20 दिवस आहे. तोपर्यंत मी तयार होऊन येईन. हो राजशेखर, तुला एक गोष्ट करायची आहे. बोला ना स्वामीजी. नंदिनीचं ध्येय फक्त आपला सूड घेणं नसेल, आपल्याकडे असलेलं कालचक्र ते सुद्धा तिला हवं असेल. तू लगेच कुमारच्या बायकोला फोन करून ते कालचक्र नीट सांभाळून ठेवायला सांग. कुमारच्या घरी आता या क्षणी सगळे दुःखात असतील. आता याबद्दल बोलणं योग्य होणार नाही. वेळ बघून मी कुमारची बायको कमलासोबत याबद्दल बोलतो. हा, तसंच पिच्छूला पण सांगून ठेव. आणि तुझ्याकडे असलेलं कालचक्रही सांभाळून ठेव जरा. ठीक आहे स्वामीजी. घाबरू नकोस, मी नंतर फोन करतो तुला. पौर्णिमा पूजा झाली नाही म्हणून नंदिनी बाहेर आली असेल का? की गंगाने रक्त देऊन तिला बाहेर काढलं असेल? हा? पण तिला त्याची काही गरज तर नाहीये. ही जिवंत राहिली तरच कालचक्राच्या शक्तीचा उपभोग घेता येईल हे बोललो होतो ना. तुझ्याकडे असलेलं कालचक्रही सांभाळून ठेव जरा. जेव्हा मी तुला भेटायला आलो होतो तेव्हा नंदिनी वारुळातच आहे असं मी समजत होतो. पण आता नंदिनी वारुळातनं बाहेर आली असं कळलंय. नंदिनी माझा बळी घेऊन तुला मिळवण्यासाठी जीवाचा आटापिटा करते. मला किंवा माझ्या मुलाला काहीही होऊ देऊ नकोस. आमचं रक्षण कर. एवढंच नाही तर तू माझ्यासोबतच राहायचंस. मला आणि माझ्या कुटुंबियांना सुखी ठेवण्याची शक्ती फक्त तुझ्यातच आहे या विश्वासानेच मी तुला इथे आणून ठेवलंय. माझ्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नकोस. तूच आमचं रक्षण कर. मी
आजवर तुला देवापेक्षाही मोठी दैवी शक्ती मानत आलोय, पण आता तू माझी आई आहेस असं समजून मी मागणं मागतोय. काही अभद्र न घडता माझ्या सोबत राहून माझं रक्षण कर माते. दरवाजा उघडू नकोस. तंबोरन स्वामीचा रूम क्लीन करायचा आज आहे. कोणी जायचं नाही अशी ऑर्डर आहे. मी तर फक्त क्लीन करायला जातोय. पुढच्या 5 दिवसांसाठी ड्युटी नर्स शिवाय इतर कोणीही आज जायचं नाही अशी मोठ्या डॉक्टरांची ऑर्डर आहे. काय बोलताय तुम्ही? सगळे डिटेल सांगतो, ये. हो. तंबोरान स्वामीजी कसली तरी मोठी पूजा करणार आहे. ती पूजा खूप वेळ चालणार आहे. त्यावेळी त्यांना कोणी त्रास द्यायचा नाही असं मोठ्या डॉक्टरांनी बजावून सांगितलंय. हॉस्पिटलच्या रूम मध्ये कोणी पूजा करतात का? त्यांच्या पूजेने बाकीच्या पेशंटना पण त्रास होईल ना. तंबोरान हॉस्पिटलचे जे डीन आहेत ना त्यांच्या फार जवळचे आहेत. एका तंबोरांसाठी इतर सगळ्या पेशंटला रात्रीच्या रात्री एका वॉर्ड मधून दुसऱ्या वॉर्ड मध्ये लगेच शिफ्ट केलंय. माझ्या सर्व्हिस मध्ये हे पहिल्यांदा घडलंय. तंबोरांची ओळख फार वरपर्यंत आहे. आता जास्त बडबड करू नकोस, लवकर काम कर. अरे आज पूजा चालू होण्याआधी तू निघ इथून. आता काय बोलायचं.
गुरु काळ सुरू झालाय. माझी पूजा सुरू करण्याची वेळ झालीये. या पृथ्वीवर सर्वश्रेष्ठ पाण्याला मानलं जातं. पाण्याला जीवन मानलं जातं. म्हणूनच पाप धुण्यासाठी, दीक्षा मिळवण्यासाठी पाणी प्रधान मानलं जातं. तुमचा गुरु असलेला मी माझी गमावलेली शक्ती परत मिळवण्यासाठी या पाण्याच्या भरोशावर आहे. तुमच्या प्रत्येकासमोर असलेल्या कळशीत शंखजल, चक्रजल, सूर्यजल, चंद्रजल असे 4 प्रकारचे जल इथे उपस्थित आहे. शंखजल असलेली नित्यांबा शंख स्तोत्राचं पारायण करायचं. चक्रजल असलेली सुवर्णांबा चक्र स्तोत्राचं पारायण करायचं. सूर्यजल असलेली योगांबा सूर्य स्तोत्राचं पारायण करायचं. चंद्रजल असलेली जगदंबा चंद्र स्तोत्राचं पारायण करायचं. आपण करणारी ही चतुर्जल पूजा सिद्धीस नेण्यासाठी गुरु ध्यान करा. पाषाणात विराजमान झालेले चतुर्थांश 6 घटकांपासून घेतलेली शक्ती, चौघांच्या एकरूपतेने तयार झालेली शक्ती, पूर्णपणे लपवण्याच्या पलीकडे सर्व असून नसल्यासारखं ठेवून असलेल्या अस्तित्वाचं अस्तित्व दाखवणारा, होत्याचं नव्हतं करणाऱ्या, नव्हत्याचं होतं करणाऱ्या त्या महाशक्तीचा विजय असो. अंबे काली माते, माझं रक्षण करणाऱ्या भगवती माते. सर्व कार्य सिद्धीस नेणाऱ्या महाशक्ती परमेश्वराची परशक्ती शक्ती उदंड शिवम. तपश्चर्येच्या ध्यानात बुद्धी हीच एक मोठी ताकद आहे. बुद्धीच्या आज जन्मलेल्या विचारांचं रक्षण कर तू माते. शंखाचा विजय असो, शंखनादाचा विजय असो, ज्वलनातही चमकणाऱ्या शंखनादाचा विजय असो, श्वासांची लय घुमणाऱ्या शंखनादाचा विजय असो, चक्राचा विजय असो, चक्रव्यूहाचा विजय असो, देवीचा निवास करणाऱ्या चक्रव्यूहाचा विजय असो, शक्तींना एकत्रित करणाऱ्या चक्रव्यूहाचा विजय असो. सूर्य जय हो, उषा प्रदूषाच्या नायका जय हो, अरुणोदयाचा जय हो, ब्रह्मांडाच्या नायका जय हो, चंद्र जय हो, कलांचा अधिपतीचा जय हो, मनाला भुरळ घालणाऱ्याचा जय हो, नक्षत्रपती जय हो. अंबे शरणम.
अग्निदेवाय शरणम. अग्निदेवाय शरणम. अग्निदेवाय शरणम. अग्निदेवाय शरणम. काय ग ताई, एक दिवस सूट देऊन बघू असं बोलली होतीस ना, पण ती आल्यापासून अशोक वाटिकेत बसलेल्या सीतेसारखीच बसली आहे बघ. तरी सुद्धा तू काहीच कसं करत नाही, गप्पपणे तमाशा बघतेस. काय ग ताई, ती मोठ्या घराण्यातली आहे म्हणून भीती वाटते की काय? हिला बघून काय भीती वाटणार आहे मला? ती स्वतः सरेंडर व्हावी म्हणून वेळ दिला होता तिला. दिलेली वेळ संपलीये. आता बघ ही नीला काय करते ते. तिला अशी अद्दल घडवेन ना, ती आयुष्यात विसरणार नाही. जेवून घ्या. जा ते ताट घेऊन ये. ठीक आहे ताई. हे घे ताई. ते ताट पण घेऊन ये इथे. आजचं जेवण खूप टेस्टी आहे नाही का? किती चरबी आहे हिला. गुळाच्या गणपती सारखी बसून आहे.
जा ताट धुवून आण. ताई मठ्ठासारखी काय बसलीयस? हा तुझा महाल नाहीये काही, आमचं घर आहे. इथे मी जे बोलेन तुला करावं लागेल. जा ताट धुवून आण जा. अशीच तुझ्यासारखी आधीची होती, खूप रुबाब दाखवायची. रात्री झोपताना तिची साडी सोडून जाळून तिच्या अंगावर एक चिंधी सुद्धा ठेवली नाही. दुसऱ्या दिवशी आंघोळीला आणि जेवण करायलाही बाहेर येऊ शकली नाही. अपमानाने रडून रडून हैराण झाली ती. आणि त्यानंतर फक्त ताटच नाही, आमचे कपडे पण धुत होती. गुलाम झाली होती. ती हुशार होती, तिला समजलं. तुझ्या टाळक्यात शिरताय का? जा बाबा. आली ना आता वटणीवर? ती तर येणारच होती. काय ग, बोलत नाही म्हणून मला डरपोक समजलीस काय? वाजवली तर चेहऱ्याचा नक्षाच बदलून जाईल. रात्री फक्त मीच झोपणार आहे का? तुम्ही नाही झोपणार का? तुम्ही पण साडीच नेसला आहात ना? मला पण साडी सोडता येते. मला पण तुमच्या अंगावरच्या चिंध्या काढून जाळायला येतात. तुम्ही लोक कुटुंबाचं नाव खराब करायला आत आला आहात, पण मी कुटुंबाला वाचवण्यासाठी आत आले. मी आत आल्यापासून माझ्या कुटुंबाच्या विचारानेच मी दुःखी आहे. माझ्या मनात असलेल्या दुःखापुढे तुम्ही लोक काहीच नाही आहात. माझ्या सहनशक्तीचा अंत बघू नका. आणि प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते. मर्यादा ओलांडली तर फुकट जीव गमावून बसा. तुम्ही ह्या जेल मधून बाहेर गेलात तर
उरलेलं आयुष्य जगू शकता, पण माझं तसं नाहीये. का माहितीये का? हा, जेल मध्ये राहूनच मला माझं उरलेलं आयुष्य संपवायचंय. मला यापेक्षा जास्त त्रास देऊन खुनी बनवू नकात. बॉल का फिरवता येत नाहीये? चामुंडी त्या दिवशी मस्त फिरवत होती. तू का हसतेस गाई? एवढ्या मेहनतीने प्रयत्न करते तरी हा बॉल खालीच पडतोय. हे असं का होतंय आई? पण तू तरी मला बॉल फिरवायला शिकवू शकतेस की नाही? मी ठरवलं ना तर आत्ता तुझ्या बोटावर बॉल फिरवून दाखवू शकते. कोणतीही गोष्ट स्वबळावर करायला हवी, त्यातच खूप आनंद असतो. तू करू शकतेस. पुन्हा प्रयत्न करून बघ, बॉल नक्की फिरेल. बॉल बोटावर राहतच नाहीये. जानकीच्या मुलीला येणार नाही असं कसं होईल सांग बरं? तू प्रयत्न तर कर, येईल तुला. जा ग आई, सगळे प्रयत्न करून झालेत माझे. अरे बोटावर राहतच नाहीये. आई चामुंडी येते, नंतर बोलू आपण. अशी का हसतेस माझ्याकडे बघून? बोटावर बॉल फिरवणं एवढ्या लवकर नाही जमायचं तुला. का नाही जमणार मला? जमणार. नाही देवसेना, चांगला सराव केल्यावरच जमेल. लगेच नाही जमणार. अशी घाई करून नाही जमणार. का नाही जमणार मला? हा बॉल मी मस्त गोल फिरवून दाखवेन. मी असंच तू दिसलीस म्हणून बॉल खाली पडल्याचं नाटक केलं. असं आहे का? एकदा फिरून दाखव बघू. ही मला अजून बाळच समजते. काय करावं? आईला विचारते. आई प्लीज आई, एकदा माझ्या बोटावर बॉल फिरवून दाखव ना तू. माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे आई. प्लीज आई, एकदा हा बॉल फिरवून दाखव ना. प्लीज आई. ठीक आहे बाई, बॉल बोटावर धर.